संध्याकाळी 7च्या बातमीपत्राची सुरुवात करणार आहोत एका मोठ्या बातमीनं, ती म्हणजे एनडीटीव्ही मराठीच्या बातमीची दखल सरकार दरबारी घेण्यात आलेली आहे। हिंजवडी आयटी पार्क मधील समस्यांचा आढावा घेतला जाणार आहे। वाहतूक कोंडी, अपुऱ्या सुविधांसंदर्भात एनडीटीव्ही मराठीने आवाज उठवला होता आणि याच नंतर मुख्यमंत्री सगळ्या विभागांची गुरुवारी बैठक घेणार असल्याची माहिती मिळते। या संदर्भात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतात। राहुल, खरं तर तुम्ही आणि आपल्या पुण्याच्या प्रतिनिधींनी या संदर्भातला सगळा पाठपुरावा केला होता आणि अखेर प्रशासनाने आपली दखल घेतलेली आहे। नेमकं काय होणार आहे गुरुवारच्या बैठकीत, सविस्तर सांगाल? सगळ्याच विभागाच्या प्रमुखांना तिथे बोलवलंय। पीएमआरडी असेल, ग्रामपंचायत असेल, ग्रामविकास विभाग असेल, जिल्हाधिकारी पुणे असतील, पिंपरी चिंचवडचे आयुक्त असतील, पोलिसांना पण तिथे बोलवलेलं आहे। पोलीस अधिकाऱ्यांना का बोलवलंय तर आपण आपल्या गेल्या 15-20 दिवसाच्या कव्हरेजमध्ये काय दाखवलं तर ग्रामपंचायती आहेत, अशा ग्रामपंचायती की ज्यांचं 100 कोटी रुपये उत्पन्न आहे आणि तिथला सरपंच हा दर 3 महिन्याला बदलला जातो। का बदलला जातो तर त्याच्या आर्थिक हितसंबंध आहेत। पूर्वीचे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत। हिंजवडी सारखा भाग की जो देशाच्या सेवा क्षेत्रामध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन करतो, 1,25,000 कोटी रुपयाची वार्षिक उलाढाल ज्या हिंजवडीतनं होते, तिथे पायाभूत सुविधा नाहीयेत। लोक त्रस्त आहेत। रस्ते संध्याकाळच्या वाहतुकीच्या वेळेला पूर्ण जाम असतात। लोकांना आपलं वैयक्तिक आयुष्य हे प्रवासामध्येच घालवावं लागतं आणि कधीही अपघात होतील। तर याचा सविस्तर वृत्तांत आपण वेगळ्या पातळीवरती जाऊन दाखवला। त्याची सगळ्यात आधी दखल घेतली ते पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी आणि ते आपल्या प्रतिनिधी बरोबर म्हणजे सूरज कसबे यांच्याबरोबर फिरले आणि आपण जे दाखवलं होतं की अनेक आयटी कंपन्यांचे खालचे नाले हे कंपन्यांनी किंवा ज्या सदनिका आहेत त्याच्या बांधकामासाठी जे नैसर्गिक प्रवाह आहेत ते बुजवलेत आणि त्यामुळे रस्त्यावरती गाडी जे पाणी येणं आणि 6-6 फूट पाणी आल्यानंतर थेट बसच पाण्यामध्ये डुबलं जाणं असं सगळं आपण दाखवलं होतं। आणि आपल्या बरोबरच खरं म्हणजे त्या तिथे काम करणाऱ्या आयटीतल्या अभियंत्यांचं कौतुक आहे की त्यांनी आपल्या मुख्य प्रवाहातल्या माध्यमांच्या बरोबरच वैयक्तिक पातळीवरती पण सह्यांची एक मोठी मोहीम राबवली। जवळपास 30,000 लोकांनी हिंजवडीतल्या ह्या घटनेबद्दल सह्याच्या मोहिमेला प्रतिसाद दिला आणि आता म्हणून गुरुवारी जेव्हा बैठक होईल तेव्हा पहिला आशेचा किरण त्यांना दिसेल की सगळ्यात महत्वाचं काय की ग्रामपंचायतींचं विलिनीकरण हे पीएमआरडी क्षेत्रामध्ये करणं म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये करणं याबद्दलचा आता निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। तसं झालं की मग लँड ॲक्विजिशन आणि बाकीच्या सगळ्या प्रक्रिया ह्या पार पडतील आणि हिंजवडीमध्ये राहणाऱ्या आपल्या महाराष्ट्रासाठी जी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे अशा अभियंत्याच्या दृष्टीनं पहिला सुकर प्रयत्न हा तिथे होतोय। आणि म्हणून मला खूप लोकांनी मेसेजेस पाठवले की एनडीटीव्हीनी जे सातत्यानं कव्हरेज केलं त्याबद्दल आम्ही आभारी आहोत। खरं तर मुख्य प्रवाहातल्या माध्यमाचं हेच काम आहे। आता राज्य सरकारनं गुरुवारच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी पटापट निर्णय घ्यावेत, जे त्यांच्या क्षमतेप्रमाणे लगेच करण्यासारख्या गोष्टी आहेत त्या कराव्यात अशी सगळ्यांची अपेक्षा असेल आणि म्हणून गुरुवारच्या त्या बैठकीकडे सुद्धा आपलं लक्ष असेल। पण हा एनडीटीव्ही मराठीचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट पैकी एक इम्पॅक्ट आहे असं आपण म्हणू शकतो। निश्चितच। आणि राहुल, खरं तर गुरुवारच्या बैठकीत काय होतं हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।